बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात पवार आणि पंडितांची सत्ता आहे, पण मोठा प्रकल्प मात्र एकही नाही। जुनी गेवराई तर आजही सुविधांपासून खूप दूर आहे। 15 वर्षांच्या एकहाती सत्तेत फक्त कोल्हेर रोडचाच विकास केला गेला। आता या निवडणुकीमध्ये काय होणार हे गेवराईकरांनाच माहिती। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। गेवराई नगर परिषदेवर गेल्या 15 वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार आणि पंडित गटाची सत्ता असूनही शहरात एकही महत्त्वाचा आणि सर्वसमावेशक विकास प्रकल्प उभा राहू शकला नाही। शहरातील विकासाचे कार्य फक्त आणि फक्त कोल्हेर रोड पुरतेच मर्यादित राहिले आहे। यामुळे कोल्हेर रोड तुपाशी आणि जुनी गेवराई उपाशी अशी संतप्त भावना मतदारांच्या मनात आहे। शहरात सध्या कोल्हेर रोडचाच विकास झाला आहे। ज्या भागात नागरिक वास्तव्यासच नाहीत त्या भागात लाईटचे खांब, त्यावर लाईट, दोन्ही बाजूंनी नाल्या आणि चकाचक असलेले रस्ते फक्त कोल्हेर रोडलाच पाहायला मिळतात। पण या उलट जुन्या गेवराई शहरातील गल्लीबोळात दाट वस्ती असूनही या भागात गेल्या 15 वर्षांपासून नवीन लाईटचे खांब नाहीत। जुन्या नाल्या आजही तुंबलेल्याच आहेत आणि अनेक भागात रस्त्यांची पुरती वाट लागली आहे। पावसाळ्यात अनेक भागात रस्त्यावर पाणी साचते। या विषम विकासामुळे फक्त कोल्हेर रोडवरील भागालाच विकास निधी मिळाला होता का, असा संतप्त प्रश्न आता मतदार विचारू लागलेत। शहराच्या मूलभूत समस्यांकडे सत्ताधारी आणि विरोधकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे गेवराई शहराचा विकास मात्र रखडलेलाच आहे। नगर परिषदेच्या वतीने 56 कोटी रुपये खर्च करून पैठण ते गेवराई पाणी पुरवठा योजना केली, मात्र ही योजना सुरू झाल्यापासून नेहमी पाईपलाईन फुटत आलेली, त्यामुळे शहराला 8-8 दिवस पाणी पुरवठा होत नाही। 56 कोटी खर्चूनही पाणी प्रश्न न सुटल्याने या योजनेचे काम निकृष्ट झाले काय, असा प्रश्न आता मतदार उपस्थित करत आहेत। नगर परिषदेने 4 कोटी खर्चून उभारलेला जलतरण तलाव आणि 5.5 कोटींचं नाट्यगृह दोन्ही कोल्हेर रोडवरच। आता नाट्यगृहाचे काम अनेक महिन्यांपासून अर्धवट असून तिथे मात्र आता गवत उगवलंय। याच रस्त्यावरील म्हाडा कॉलनीतील 120 घरांसमोर 25 वर्षांपासून रस्ते नाल्या नाहीत। सांडपाणी रस्त्यावर सोडले जात असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून विकास एकाच भागापुरता मर्यादित का, असा प्रश्न उभा राहतो। गेवराईमध्ये विकासापेक्षा राजकीय विरोधाला जास्त प्राधान्य आहे। गेवराईत आमदार विजयसिंह पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी मंत्री बदामराव पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार असे एकापेक्षा एक मातब्बर आणि मोठे नेते। त्यात आणखी आता बाळराजे हे सहभागी असूनही शहरात एकही मोठा प्रकल्प आणता आला नाही। केवळ राजकीय विरोधक करणे इतकंच ते व्यस्त राहतात। विकासाबाबत मात्र सगळे चुडीचूप गप्प, असं चित्र नेहमीच दिसत आले। आता या स्थानिक निवडणुकीमध्ये गेवराईची जनता जागी होणार की जसं चालतंय तसंच चालू द्या, हाच विचार कायमस्वरूपी उदासी कवटाळलेला राहणार, हे पाहणं आता या निवडणुकीमध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच विविध घडामोडींसाठी लोकाशा टीव्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।